तर आकडेवारी त्यांच्या विरुद्ध आहे आत्ता. जर आपण असं धरलं की 10 खासदारांच्या पुढे त्याला आपण मेजर स्टेट म्हणायचं असं धरलं, तर इंडिया आघाडीकडे 9 मेजर स्टेट आहेत आणि भाजपाकडे 7 मेजर स्टेट आहेत. दुर्दैवाने काय होतं, आपले लोक आकडेच बघत नाहीत म्हणून त्रास आहे सगळा. आकडेवारी जर तुम्ही कागदावर पाहिली विश्लेषण, तर आकडेवारी त्यांच्या विरुद्ध आहे आत्ता. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात 13 राज्य आणि तेवढीच 13 राज्य इंडिया आघाडीच्या ताब्यात होती. आत्ता एक बिहारचा जर थोडा बदल झाला, 14-12 झालं, पण तेवढीच राज्य इंडिया आघाडीच्या ताब्यात आहेत. त्यातही पुन्हा जर आपण असं धरलं की 10 खासदारांच्या पुढे त्याला आपण मेजर स्टेट म्हणायचं असं धरलं, तर इंडिया आघाडीकडे 9 मेजर स्टेट आहेत आणि भाजपाकडे 7 मेजर स्टेट आहेत. जर आकडा काढला या राज्यांमधला, तर बिहारचं गणित थोडं बाजूला ठेवून महाराष्ट्राचं बाजूला ठेवून पाहू, तर जवळपास 212 जागा भाजपशासित राज्यातून आहेत आणि 241 जागा बिगर भाजपशासित राज्यातून आहेत. ही आकडेवारी लक्षात घ्या. हे हाईप करतायत, हे फक्त आम्ही कसे प्रचंड, आम्ही कसं, तसं नाही आहे. ते वस्तुस्थिती तशी नाही. आता दक्षिण आणि उत्तर ध्रुवीकरण पूर्ण झालेलं आहे मतदारांचं. त्या मतदारांच्या ध्रुवीकरणात दक्षिण दरवाजा यांच्यासाठी बंद झालेला आहे. कर्नाटकचा थोडाफार अपवाद राहील, तिथे आता काँग्रेसचं सरकार आलं आहे, पण अगदी 2-4 खासदार कर्नाटकातून म्हटलं तरी यांचं दक्षिणेतून उच्चाटन झालेलं आहे. उत्तर यांच्या बाजूची आहे असं म्हणताना पंजाब, दिल्ली आणि हिमाचल यांच्या विरोधात आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर जे खिंडार पडलेलं आहे ते भाजपाच्या राज्यांमध्ये आहे, ते इंडिया आघाडीच्या राज्यांमध्ये नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी हतबल होण्याची गरज नाही.